नमस्कार. वृत्तम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज 31 जानेवारी रोज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हिरो मोटोकार कंपनीने खास आणि नवीन अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने स्टार्टअप कंपनी सर्च स्टार्टअपच्या सहकार्याने इलेक्ट्रिक स्कूटरची कन्सेप्ट शेअर केली आहे. या स्कूटरचा वापर दुचाकी व तीन चाकी म्हणून देखील ग्राहकांना करता येऊ शकतो. दुचाकी व तीन चाकी अशा पद्धतीने वापरण्यात येणारी ही स्कूटरची पहिली झलक हिरो वर्ल्ड 2024 या इव्हेंटमध्ये लोकांना पाहायला मिळाली. तसेच दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे सिट्रॉन कंपनीने आपली सिट्रॉन C3 एअरक्रॉस ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. फ्रान्सचा कार निर्माता असलेल्या या कंपनीने हे मॉडेल प्लस आणि मॅक्स या दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केलं आहे. कंपनीची पहिली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली ही कार आहे. कंपनीने हे मॉडेल 12,85,000च्या सुरुवातीच्या किमतीमध्ये लॉन्च केलंय. मित्रांनो, आता तिसरी घडामोड ऑटोमोबाईल क्षेत्रातीलच आहे, पण त्याचा संबंध देखील शेअर मार्केटशी पण येतो बरं का. कारण टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज देखील मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळत आहे. आज कंपनीचे शेअर 4% जास्त टक्क्यांनी वाढले असून टाटाचे शेअर्स 859 रुपयांवरून 896 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वृत्तम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह. धन्यवाद.